हॅलो नमस्कार सगळ्यांना, मी सुप्रिया शिंदे व्लॉग्समध्ये तुमचं स्वागत करते। तर आणखी एक नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। या व्हिडिओमध्ये मी डेली यूजमधल्या 5 महत्त्वाच्या टिप्स तुमच्यावर शेअर करणार आहे। तर या टिप्स कोणत्या आहेत ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे। तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब, लाईक, शेअर करायला विसरू नका। खूप वेळेस काय होतं, अडचणीच्या वेळेला किंवा गडबडीच्या वेळेला आपले बटाटे तर शिजलेले असतात, पण वरचे जे चिलटे काढायचे असतात, गरम गरम बटाटे असतात आणि हाताला पोळायला होतं आणि गडबड पण खूप असते। तर ह्याच्यासाठी एक छोटीशी टिप्स आहे, टिप्स नंबर 1। तर एक अशी चाळणी घ्यायची आहे, सगळ्यांच्या घरामध्ये इझिली अवेलेबल असते आणि जो बटाट्याचा छिलका असतो तो वरती करून ठेवायचा आहे आणि असं प्रेस करायचं आहे, जेणेकरून वरचा छिलका लगेच निघतो आणि बटाट्याचं जे राहिलेलं आहे ते खाली वाटीमध्ये पडतं। ज्यावेळेस आपल्याला आलू पराठे करायचे असतात त्यावेळेस ही एकदम साधी, सोपी आणि इजी टिप आहे। गरम बटाटे 5 मिनिटामध्ये चिलून होतील आणि आपला टाईम पण वाचेल। तर अशा प्रकारे वरचे सालपट लगेच निघतात आणि बटाटे माऊसूत करायची गरज पण नाही। चाळणीमध्ये दाबल्याबद्दल बटाट्याचं सारण लगेच खाली पडायला लागतं। तर आहे की नाही ही एक साधी सोपी आणि सरळ टिप, टाईम पण नाही लागणार आणि आपलं काम पण लगेच होणार। हे बघू शकता तुम्ही किती पटकून एका मिनिटाच्या आत झालं आहे। तर चला तर मग पुढची टिप बघूया। तर पुढची टिप आहे साबणाची। हो, जेव्हा आपण साबण काढतो नवीन, तर त्याचा जो बॉक्स असतो तो सहसा तर खूप जण फेकूनच देतात, तर फेकून नाही द्यायचा आहे। त्याचा एक खूप साधा सोपा एक उपयोग आहे। साबणाचा जेवढा रिच वास येत असतो तेवढा त्याच्या बॉक्समधून पण येत असतो। तर आता तुम्हाला सांगते टिप नंबर 2। तर टिप नंबर 2 अशी आहे, जो बॉक्स असतो तो बॉक्स घ्यायचा आहे साबणीचा। कुठलाही बॉक्स तुम्ही घेऊ शकता साबणीचा, म्हणजे अंगाची साबण असू, भांड्याची सहसा तर प्लास्टिकचेच येतात आणि कपड्यांच्या ह्याला पण असे बॉक्स आजकाल यायला लागलेले आहेत। तर असं जिथून ओपन आहे तिथं चिकटपट्टी लावून घ्यायची आहे, सेलो टेप अशी चिटकवून घ्यायची आहे। व्हिडिओमध्ये दिसत असेल मी कशी चिटकवून घेते सेलो टेप, तशी सेलो टेप चिटकून घ्यायची आहे। तर हे असं बॉक्स टाईप दिसेल आणि आपली पिन, सुई कशानेही म्हणा, ह्या बॉक्सला छोटे छोटे छिद्र पाडून घ्यायचे आहेत। हे बघा, अशा प्रकारे भरपूर सारे छिद्र पाडून घ्यायचे आहे। एकाच ठिकाणी खूप पाडायचे नाही, सगळ्या चारही बाजूला बॉक्सला छिद्र पाडून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे पूर्ण याला छिद्र पाडून घेते मी। छिद्र पाडून घ्यायचे आहे, सगळीकडून घ्यायचे आहेत, एकाच ठिकाणी नाही पाडायचे आहेत। आणि बघू शकतात इथं मी इकडं डांबर गोळी जी असते ती इझिली अवेलेबल असते। तर ह्या बॉक्समध्ये 2 ते 3 डांबर गोळ्या टाकायच्या आहेत आणि असं पॅक करून घ्यायचं आहे, जेणेकरून डांबर गोळीचा वास वरच्या साईडनं बॉक्सच्या येणार नाही। जिथे जिथे तुम्ही छिद्रे पाडले आहेत त्याच्यातून येणार आहे, हे असं बनतं। आणि आता एक ह्याचा साधा सरळ सोपा उपाय मी सांगणार आहे। डबल टेप जर चिकटपट्टी असेल तर ते तुम्ही लावून घेऊ शकता, नाहीतर मी जशी बनवते तशी तुम्ही बनवू शकता। तर असं करून पाठच्या बाजूला ही चिकटपट्टी चिटकून घ्यायची आहे आणि ही जी चिकटपट्टी चिटकवल्याच्या नंतरनं ह्या बॉक्सला तुम्ही तुमच्या टॉयलेटमध्ये हे बघा अशा प्रकारे चिटकून घ्यायचं आहे, कारण ह्याच्यामधून आपल्याला डांबर गोळीचा थोडा सुगंध येत राहणार आणि टॉयलेटमधला घाणेरडा वास कमी होणार। जर तुमच्या घरामध्ये जर एअर पॉकेट जे बाथरूममध्ये लावतात ते जर संपले असतील तर तुम्ही अशा प्रकारे एक साधा सोपा घरी बनवू शकता। तर पुढची टीप आहे, खूप वेळेस काय होतं, सुईमध्ये धागा, ज्या 0 नंबरच्या सुया असतात त्याच्यामध्ये लवकर धागा ओवल्या जात नाही। माझ्याबरोबर पण असंच काहीतरी झालं। तर तुम्हाला दिसावं म्हणून मी इकडे रेड कलरचा जो धागा आहे तो घेतलेला आहे आणि माझ्या डोळ्याला खरं म्हणलं तर खरंच दिसत नव्हतं, बघू शकता तुम्ही। तर ह्याच्यासाठी एक साधी सोपी एक ट्रिक यूज करायची आहे। खूप वेळ प्रयत्न केल्याच्या नंतरही धागा गेला नाही आहे। तर पुढची टीप अशी आहे, काय करायचं आहे, आपला जो झाडू असतो तो झाडू घ्यायचा आहे आणि नेल कटर, हो नेल कटरच्या सहाय्याने आपण इकडे एक टूल्स बनवणार आहे। तर झाडूचा जो एक काय म्हणता येईल, झाडूचे जे
काड्या असतात ह्या सुईपेक्षाही बारीक असतात, दोऱ्यापेक्षाही बारीक असतात. तर ह्याला असं गोल आकार द्यायचा आहे. आणि जे नेल कटर समोरून खराब झालेले आहेत त्या नेल कटरचा तुम्ही इकडं यूज करू शकता. त्याच्यावरचं जे आहे झाडूच्या काडीच्या वरचं हाताने काढून प्लेन करून घ्यायचं आहे आणि त्याला यू आकारामध्ये फोल्ड करायचं आहे. अतिशय नाजूक असल्यामुळे हे इथं व्हिडिओमध्ये एवढं क्लिअर दिसत नाही आहे, पण यू आकाराचा करायचा आहे. गोलसर आकार वरती ठेवायचा आहे. हे बघा अशा प्रकारे तुम्हाला मी दाखवते. तर अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे. हे बघा, कारण हे एवढं बारीक असतं की सुईमधून इझिली जातं. तर अशा प्रकारे करून घ्यायचं आहे. आणि जे आपण नेल कटर जे समोरून खराब झालेले असतात, मुंडे झालेले असतात, त्या नेल कटरच्या वरच्या बाजूला हे असं यू आकारामध्ये चिकटपट्टीच्या सहाय्याने चिटकून घ्यायचं आहे, सेलो टेपच्या सहाय्याने. तर इकडे बघा मी चिटकून घेते आहे. खूप यूजफुल ट्रिक आहे, ज्यांना खरंच डोळ्यांना कमी दिसतं किंवा 0 पॉईंटच्या सुईमध्ये धागा घालायला वेळ लागतो किंवा त्रास होतो. तर अशा प्रकारे चिकटपट्टीने चिटकून आपली ही टूल तयार झालेली आहे. तर बघू शकता तुम्ही असं गोलसर वरती आलं पाहिजे. हे बघा मी बोट घालून दाखवते आहे तुम्हाला याच्यामध्ये. आणि जो आपला धागा असतो तो धागा ह्याच्यामध्ये घालायचा आहे. इझिली जातो धागा, हे बघा. आणि जो वरचा जो काडीचा भाग आहे तो सुईमध्ये घालायचा आहे आणि खेचून घ्यायचा आहे. खेचल्याच्या नंतर ना तुम्ही आता बघू शकता, हे बघा अशा प्रकारे घालून घ्यायचा आहे. हे बघा, आणि इझिली तो जी काडी आहे झाडूची घातल्याच्या नंतर ना धागा जातो. तर पुढची टीप आहे 4. ज्यावेळेस आपण पिझ्झा मागवतो तर खूप साऱ्या अशा कागदाच्या बॅग्स त्याच्याबरोबर येत असतात. तर ह्या बॅगचं करायचं काय आहे, टाकून अजिबात द्यायचं नाही आहे. ह्याचा एक साधा सोपा उपयोग आपल्याला किचनमध्ये करता येणार आहे. चला तर मग मी तुम्हाला दाखवते कसा ते. तर तुम्हाला जिथं सोयीनुसार किचनमध्ये कुठलाही कोपरा तुमच्या सोयीनुसार तुम्ही ही बॅग खिळ्याला पण अडकवू शकता आणि असं मी करते तसं चिकटपट्टीने पण ह्याला सेलो टेपनं सिक्युअर करू शकता. तर ह्याच्यामध्ये आपण जे आपले हलके फुलके जे कापड असतात, वट्टा पुसाईचे कॉटन असतात किंवा आपले जे हलके फुलके एप्रिल असतात ते आपण ह्याच्यामध्ये ठेवू शकतो. असे हलके फुलके जे एप्रिल वगैरे असतात आपण ह्याच्यामध्ये इझिली ठेवू शकतो. तर बघा हे अतिशय हे कॉटन प्रत्येकाच्याच घरामध्ये असतं आणि ह्याचा किचनमध्ये खूप उपयोग होतो. वाळल्याच्या नंतर ना इकडं तिकडं टाकण्यापेक्षा अशा बॅगेमध्ये आपण टाकून ठेवू शकतो किंवा असं समोरच्या बाजूला सुद्धाही ठेवू शकतो. आणि बघा आहे की नाही साधी सोपी आणि सरळ टिप ही. किंवा आपण जे किचनमध्ये प्लास्टिकचे एप्रिल वापरतो ते सुद्धा आपण ह्याच्यामध्ये स्टोअर करू शकतो. छोटीशी घडी घातली तरी चालेल किंवा तसंही ठेवलं तरी चालेल. अशा प्रकारे ह्या बॅगचा उपयोग आपण इथं करू शकतो. तर बघा दिसायला पण छान दिसेल ते. तर चला तर मग पुढच्या टिपकडे वळूया. तर पुढची टीप आहे आपले धान्यांसाठी. तर तांदूळ म्हणा किंवा हे म्हणा डाळी म्हणा, ते अशा किडे वगैरे लागू नये म्हणून ह्याच्यामध्ये 4-5 लाल मिरच्या ठेवल्या की नाही तर ह्याला किडे वगैरे लागणार नाहीत. तर अशा प्रकारे मी याच्यामध्ये मिरच्या ठेवत असते जेणेकरून ह्याला कीड लागणार नाही. किंवा आपण जे उन्हाळ्यामध्ये पापड बनवतो त्या पापडांमध्ये पण कधीकधी घुमसल्यासारखा वास यायला लागतो आणि छोटे छोटे बारीक भुंगेसुद्धा होतात. तर त्याच्यामध्ये पण तुम्ही अशा मिरच्या ठेवू शकता आणि गाड बांधून एका हवाबंद डब्यामध्ये तुम्ही ठेवू शकता. तर अशा प्रकारे ही साधी सोपी सरळ टीप आहे, प्रत्येक गृहिणीला खूप उपयोगी आहे. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्की करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका.